मला असं वाटतं की कोल्हापूरला येऊन कल्ला करण्याचं जास्त धमाल आहे. कारण आपण जेवढं परफॉर्मन्समध्ये धमाल करतो तेवढंच परफॉर्मन्स ते लोकंसुद्धा एन्जॉय करतात आणि तेवढाच रिस्पॉन्ससुद्धा मिळतो. सो तुम्हाला बघायला मिळेल की कोल्हापूरकरांनी जे काही कल्ला केला आणि मी कल्ला केला तो नक्कीच झीवर बघायला मिळेल. पण कोल्हापूरमध्ये मस्त दाबून जेवल्यानंतर असा रिस्पॉन्स मिळाला आहे की फार पोट पण भरलं आहे, मन पण भरलं आहे, सगळंच भरलं आहे. त्यामुळे झीवा थँक्यू सो मच की तुम्ही कोल्हापूरला येऊन भीमा फेस्टिवलला मला परफॉर्म करायला दिलं. मी ॲक्च्युली परफॉर्म करतो आहे मानसी नाईकबरोबर. तो परफॉर्मन्स खरंच बघण्यासारखा आहे कारण मानसीताई खूप चांगली नाचणार आहे आणि मला माहीत नाही कारण मानसीताईसमोर मी नाचू शकत नाही. पण मी प्रयत्न करेन, कोल्हापूरकरांनी जर मला साथ दिली तर नक्की मी चांगला परफॉर्म करीन. हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग समजा जोरात लई जोरात रंगात आलो या. आणि धनक धनक, कल्ला, जिंदगी या सगळ्या गाण्यांवर मी स्वतः परफॉर्म करणार आहे. सो तो डान्स मी वाजवणार आहे असं मला वाटतं आणि कोल्हापूरकर मला खूप चांगली साथ देतील असंही मला असं एक खंबीरपणे वाटतं आहे. खरं तर झीवाला थँक्यू सो मच की कल्ला नावाचा कार्यक्रम केला. कारण कल्ला नावाचं गाणं होतं माझ्या सिनेमात, बालक पालक नावाचा जो सिनेमा होता त्याच्यात कल्ला नावाचं गाणं होतं. सो थँक्यू सो मच झीवा की कल्ला नाव ठेवलं कार्यक्रमाचं आणि थँक्यू सो मच कल्ला कोल्हापूरमध्ये ठेवला म्हणून त्यामुळे आपोआप कल्ला होणारच आहे. सो झीवा थँक्यू सो मच.